नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका अत्यंत पवित्र आणि शांत ठिकाणी, तेलंगणा राज्यातील बासर येथे. मी परभणीवरून निघालो होतो आणि आता नुकताच पोहोचलो आहे बासर रेल्वे स्टेशनवर. बासर हे ठिकाण दक्षिण भारतातील प्रसिद्ध सरस्वती देवी मंदिरासाठी ओळखलं जातं. आता आपण स्टेशनवरून बाहेर पडणार आहोत आणि मंदिराच्या दिशेने जाणार आहोत. स्टेशनच्या बाहेर पडताच तुम्हाला मंदिराकडे जाण्यासाठी अशा अनेक रिक्षा रांगेत उभ्या दिसतील. इथून मंदिराचं अंतर खूप जास्त नाहीये, परंतु सामानासह प्रवास करण्यासाठी रिक्षा हा उत्तम पर्याय आहे. भाविकांची मोठी गर्दी इथे आपल्याला पाहायला भेटते. चला तर मग आता आपण निघालो आहोत सरस्वती देवीच्या दर्शनासाठी. बासर हे तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातले एक छोटंसं अतिशय जागृत देवस्थान आहे. स्टेशनवर बाहेर पडल्यावर हे जे तुम्हाला मोठं गेट दिसते, तिथून मंदिराच्या मुख्य रस्त्याला सुरुवात होते. मंदिरात जाण्यापूर्वी आपण गोदावरी नदीच्या घाटावर जाणार आहोत. बासर हे गोदावरीच्या तीरावर वसलेलं असल्यामुळे इथे स्नानाला विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की इथलं स्नान आणि दर्शन मनाला नवी ऊर्जा देतं. मित्रांनो, आता आपण आलो आहोत दक्षिण गंगेच्या म्हणजेच गोदावरी नदीच्या तीरावर. बासरच्या या पावन भूमीत सरस्वती मातेच्या दर्शनापूर्वी गोदावरी स्नान करण्याची जुनी परंपरा आहे. नदीचा हा शांत प्रवाह मनाला कमालीची प्रसन्नता देतो. तुम्ही पाहू शकता, अनेक भाविक दर्शनापूर्वी नदी स्नान करत आहेत. अशी श्रद्धा आहे की पवित्र जलात स्नान केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. इथल्या घाटावरची ही लगबग लोकांची श्रद्धा पाहून खरंच खूप प्रसन्न वाटत आहे. असं मानलं जातं की महर्षी व्यासांनी कुरुक्षेत्राच्या युद्धानंतर शांततेच्या शोधात याच गोदावरीच्या तीरावर तपश्चर्या केली होती. त्यांनी दररोज नदीतून मुठभर वाळू आणून 3 मूर्ती तयार केल्या होत्या, ज्या आज आपण सरस्वती, लक्ष्मी आणि काली माता म्हणून पूजत असतो. आता आपण आलो आहोत ज्ञान सरस्वती मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारापाशी. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. मंदिराच्या बाहेर पूजेच्या साहित्याची अनेक दुकानं आहेत. इथे सरस्वती देवीला प्रिय असणारी पांढरी फुलं, नारळ, हार मिळतात. पण इथल्या मुख्य आकर्षक म्हणजे लहान मुलांसाठी मिळणारी पाटी आणि पेन्सिल. कारण इथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी आणि सरस्वतीचा आशीर्वाद घ्यायला इथे येतो. इथे सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षर अभ्यास. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यापूर्वी आई सरस्वतीच्या चरणाशी त्यांची पाटी पुजली जाते. असं म्हणतात की इथे अक्षर गिरवल्याने मुलांची बुद्धी तल्लख होते आणि त्यांच्या विद्येची गोडी लागते. अनेक पालक लांबून फक्त या विधीसाठी इथे येतात. मंदिराच्या आत गेल्यावर एक वेगळीच शांतता जाणवते. जरी भाविकांची गर्दी असली तरी वातावरणामध्ये एक प्रकारचं चैतन्य आहे. हे मंदिर तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातले एक अत्यंत जागृत ठिकाण मानलं जातं. तुम्ही पाहू शकता, लोक किती शिस्तीत दर्शनासाठी उभे आहेत. सरस्वती मातेचं दर्शन झालं. गाभाऱ्यातील ती तेजस्वी मूर्ती पाहून मन तृप्त झालं. महर्षी व्यासांनी स्थापन केलेल्या या मूर्तीसमोर नतमस्तक होताना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मिळते. दर्शनानंतर आम्ही आता मंदिराची प्रदक्षिणा घालणार आहोत आणि इथल्या पवित्र वातावरणाचा आनंद घेणार आहोत. दर्शन आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आलो आहोत बासर मंदिर संस्थानच्या गेस्ट हाऊसमध्ये. बासरला
वर राहण्याची सोय कुठे करायची हा प्रश्न अनेकांना पडतो, पण संस्थांची हे भक्तनिवास एक उत्तम पर्याय आहे. इथलं वातावरण अतिशय शांत आणि सुरक्षित आहे. बाहेरून खूप फिरून आल्यावर अशा स्वच्छ रूममध्ये थोडा वेळ विश्रांती मिळाली की खूप छान वाटतं. विशेष म्हणजे या रूमची दरही खूप परवडणारे आहेत. तुम्ही जर परभणीवरून कुटुंबासोबत येणार असाल तर इथे राहण्यासाठी तुमच्या सोयीचं आणि सुखद ठरेल. मी तर म्हणेल की बाहेर खाजगी हॉटेल शोधण्यापेक्षा संस्थांच्या या गेस्ट हाऊसला नक्की पसंती द्या. खूप चांगल्या रूम्स आहेत आणि वातावरण देखील खूप छान आहे. शुभ सकाळ मित्रांनो. बासरमधील ही सकाळ खरोखरच खूप निर्मल आणि मंगलमय आहे. आज आम्ही लवकर उठून तयार झालो कारण आज आमच्या ध्रुवसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आमच्या ध्रुवचा अक्षर अभ्यास हा विधी होणार आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पूजेचं आणि अक्षर अभ्यास विधीचं साहित्य खरेदी करणं. मंदिराच्या बाहेर असे अनेक दुकानं आहेत जिथे तुम्हाला हा सगळा संच अगदी सहज मिळतो. आम्ही सुद्धा एका दुकानापाशी आलो आहोत. ध्रुवच्या आयुष्यातील या पहिल्या धड्यासाठी आम्ही एक छान पाटी आणि पेन्सिल घेतली आहे. त्यासोबतच सरस्वती मातेला अर्पण करण्यासाठी नारळ, खण आणि प्रसादाचा बॉक्ससुद्धा घेतला आहे. ध्रुवच्या हातात ही पाटी पेन्सिल बघून आम्हाला खूप आनंद होतोय. तो स्वतःसुद्धा हे सगळं साहित्य बघून खूप खुश आणि उत्साहात आहे. इथले दुकानदार हे सगळं साहित्य एका टोपलीत किंवा पिशवीत व्यवस्थित मांडून देतात, जेणेकरून मंदिरात नेताना आपली ओढाताण होत नाही. आता आमची सगळी तयारी झाली आहे, तर चला आता थेट जाऊया मंदिराच्या आत मुख्य दर्शनासाठी. आता आपण आलो आहोत मंदिर प्रशासनाच्या पावती खिडकीपाशी. बासरमध्ये अक्षर अभ्यास विधी करण्यासाठी सर्वात आधी इथून अधिकृत पावती फाडावी लागते. तुम्ही पाहू शकता अनेक पालक आपल्या मुलांच्या नावाने इथे पावती घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. आम्ही सुद्धा आता ध्रुवच्या नावाने अक्षर अभ्यास पावती घेतली आहे. या पावतीमध्ये विधीची वेळ आणि इतर महत्त्वाची माहिती दिलेली दिसते. मंदिर संस्थानाने ही व्यवस्था अतिशय सुटसुटीत केली आहे, जेणेकरून भाविकांना कोणताही त्रास होणार नाही. अक्षर अभ्यास विधीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. त्यानुसार पावतीचे दर ठरलेले आहेत. आता पावती तर आपल्या हातात आली आहे. आता मनामध्ये उत्सुकता आहे की कधी एकदा ध्रुव देवी सरस्वतीच्या साक्षीने त्याचं पहिलं अक्षर लिहितोय. महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यार्थं भविष्यामि भवतु मे सदा। पाटी के ऊपर रखा हुआ फूल का हार और वस्त्र बच्चों में गले में डाल दीजिए. पलका पहला बेटीला पूलदंडा वस्त्रमु पिल्लలకు మెడలో వేయాలి. పలక మీద పూలదండ అమ్మ తల్లి పలక మీద పూలదండ वस्त्रमु पिल्लలకు మెడలో వేయండి. पाटी के ऊपर रखा हुआ फूल का हार और वस्त्र बच्चों में गले में डाल दीजिए. तांदूळ कॅरी बॅग मध्ये टाकून घ्यायचा. पलका पहिला पाटी के ऊपर के चावल कवर में डाल लीजिए. घर जाने के बाद बच्चों को चपटे सरस्वती महाभागे विद्या विद्यारूपा विशालाक्षी ध्रुवचा अक्षर अभ्यास विधी हा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आणि शांततेत पार पडला आहे. आता मनावरचं दडपण हलकं झालं आणि एक वेगळंच समाधान मिळते. विधी पूर्ण करून आता आम्ही निघालो आहोत माता सरस्वतीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी. अक्षर अभ्यास झाल्यावर मुलाला घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक होणं ही इथली परंपरा आहे. ध्रुवने पाठीवर गिरवलेली ती पहिली अक्षरं
घेऊन आम्ही आता देवीच्या चरणाशी आलो आहोत. देवी सरस्वतीचा आशीर्वाद आता ध्रुवच्या पाठीशी आहे. देवीचं दर्शन खूप छान झालं. गर्दी असूनही आम्हाला खूप प्रसन्नतेने दर्शन मिळालं. ध्रुवसुद्धा खूप शांतपणे दर्शन घेत होता. या दर्शनानंतर आता आम्हाला सर्वांचाच चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि समाधान पाहू शकता. दर्शन खूपच छान झालं. ध्रुवच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून सगळं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. बासरला आल्यावर हा अक्षर अभ्यास विधी करणं हा एक वेगळाच अनुभव आहे. जर तुमच्याकडेही लहान मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली जागा असू शकत नाही. मित्रांनो, असा होता हा आमचा परभणी ते बासर हा सुखद प्रवास. सरस्वती मातेचं दर्शन अतिशय छान झालं. तर तुम्हालाही शांतता आणि भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला या ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन प्रवासाच्या गोष्टीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सरस्वती देवी.